लग्नानंतर तुम्ही जर नावात बदल करणार असाल तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा. कारण हा बदल केवळ तुम्ही करणं गरजेचं नसतं, तर तुमच्या डॉक्युमेंटवरती हा बदल दिसणं गरजेचं असतं. कोणत्याही कागदपत्रांवरती नाव बदलणं खरं तर खूप सोपं आहे, पण अनेक जण ही कामं पुढे ढकलतात आणि मग आयत्या वेळी करायला गेल्यानंतर लोक वैतागतात आणि मग याचं खापर फोडलं जातं ते म्हणजे व्यवस्थेवर. त्यामुळे ही चूक करून मनस्ताप करण्यापेक्षा वेळीच आपल्या नावातला बदल करून घ्या. सगळ्यात आधी जर तुम्हाला नाव बदलायचं असेल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड वरती नाव बदला, कारण आधार कार्ड हे डॉक्युमेंट म्हणून अनेक ठिकाणी वापरता येतं. नाव बदलण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या आधार केंद्रावरती जाऊ शकता. जर नाव बदलण्याचं कारण लग्न असेल तर तिथे तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट किंवा तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड देऊन तुमचं नाव बदलू शकता. या बदलासाठी तुम्हाला जो शुल्क भरायचा असतो तो ऑनलाईन पद्धतीनेच भरला जातो. आधार कार्ड मधला बदल हा एका वेळी एकच करता येऊ शकतो. जर तुम्ही तुमचे नाव बदलणार असाल तर त्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर तुम्हाला तुमचा आधारवरचा पत्ताही बदलता येऊ शकतो. त्यानंतर बँकांच्या व्यवहारासाठी लागणारं महत्वाचं म्हणजे पॅन कार्ड, त्याच्यावर देखील नाव बदलायचं असेल तर ते देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बदलता येऊ शकतं. सरकारच्या उमंग नावाच्या ऍपवरती किंवा वेबसाईटवरती गेल्यानंतर पॅन कार्ड मध्ये नावाचा बदल कसा करायचा याची माहिती दिलेली असते. पॅन कार्ड वरील नाव बदलायलाही थोडासा वेळ जाऊ शकतो. याला किमान 10 ते 15 दिवस हे लागतातच. आधार आणि पॅन कार्ड यांच्या दोघांवरील नावं बदलल्यानंतर सगळ्यात महत्वाचं नाव बदलायचं असतं ते म्हणजे तुमच्या बँकमध्ये. कारण आधार आणि पॅन जर लिंक असेल तरच तुम्हाला बँकेचे व्यवहार करणं सोपं जातं. जर तुम्ही तुमच्या बँकेतलं नाव बदललं नाही तर लोन किंवा बँकिंग संदर्भातील अनेक अडथळे तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळे बँकेतलं नाव बदलणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुमचं बदललेलं पॅन कार्ड आलं की मग तुम्ही तुमच्या बँकेतलं नाव देखील बदलून घेऊ शकता. ही देखील ऑनलाईन प्रोसेस असून याला देखील 4 ते 5 दिवस लागतात. आता सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं असं डॉक्युमेंट म्हणजे तुमचा पासपोर्ट. जर तुमच्या पासपोर्टची एक्सपायरी जवळ आली असेल तर तुम्ही त्यातल्या नावातला बदल करू शकता, पण त्याची एक्सपायरी जवळ नसेल तर थोडा वेळ घेतला तरी चालू शकतो. पासपोर्ट वरती जर तुम्हाला नाव बदलायचं असेल तर तुमच्याकडे त्या संदर्भातील सगळे डॉक्युमेंट असायला हवेत. म्हणूनच सगळ्यात आधी आधार कार्ड आणि पॅन कार्ड याच्यावरचं नाव बदलून घ्या आणि त्यानंतरच तुमच्या पासपोर्ट वरतील नाव बदलायला घ्या. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. याशिवाय मला फॉलो करायला आणि अशाच माहितीसाठी YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका.